हिमालयाच्या उंच बर्फाच्छादित शिखरांमध्ये एक अतिशय शांत आणि पवित्र स्थान होते, कैलास पर्वत. तिथे वास होता जगताच्या पालनकर्ता, संहारकर्ता आणि सर्वात दयाळू अशा भगवान शंकरांचा. त्यांच्या जटांमधून वाहणारी गंगा, कपाळावरचा अर्धचंद्र, गळ्यातील नाग आणि अंगावर लावलेला भस्म हे सर्व त्यांच्या अद्भुत आणि साधेपणाचे प्रतीक होते. कैलासावर रोज अनेक ऋषीमुनी, देवदेवता आणि भक्त दर्शनासाठी येत असत. परंतु शंकर भगवान कधीही अहंकार करत नसत. ते नेहमीच साध्या रूपात ध्यानात मग्न राहायचे. एके दिवशी पृथ्वीवर एका छोट्याशा गावात गोपाळ नावाचा गरीब पण अत्यंत भक्तिमान मुलगा राहत होता. त्याचे आईवडील खूप गरीब होते, पण त्यांनी त्याला नेहमी सत्य, प्रामाणिकपणा आणि देवभक्ती शिकवली होती. गोपाळ रोज सकाळी उठून नदीकाठी जाऊन शंकराची पूजा करायचा. त्याच्याकडे मोठी पूजा करण्यासाठी काही नव्हते, पण तो मनापासून बेलपत्र, फुले आणि थोडंसं पाणी अर्पण करायचा. गावातील लोक त्याची थट्टा करत, "अरे, इतक्या छोट्या पूजेमुळे भगवान शंकर खुश होणार का?" पण गोपाळ कधीच निराश झाला नाही. त्याला ठाऊक होतं, भगवान शंकर भावनेला महत्त्व देतात, वस्तूंना नाही. एके दिवशी गावात मोठा दुष्काळ पडला. पाणी संपलं, अन्न मिळणं कठीण झालं. लोकांनी देवाला दोष द्यायला सुरुवात केली. पण गोपाळ मात्र रोजच्या प्रमाणे नदीकाठी जाऊन शंकराची पूजा करत राहिला, जरी नदी जवळजवळ कोरडी झाली होती. तो म्हणायचा, "देवा, तू माझी परीक्षा घेत असशील, पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे." हे पाहून भगवान शंकर खूप प्रसन्न झाले. त्यांनी गोपाळाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एके दिवशी ते एका वृद्ध भिकायाच्या रूपात गोपाळासमोर आले. गोपाळ पूजा करत होता. भिकारी म्हणाला, "बाळा, मला खूप भूक लागली आहे. काही खायला मिळेल का?" गोपाळाजवळ फक्त एकच कोरडी भाकरी होती, तीच त्याच्या कुटुंबासाठी होती. पण त्याने, "माग, तुला काय हवं आहे?" गोपाळ म्हणाला, "देवा, मला काहीच नको. फक्त माझ्या गावात पाणी आणि अन्न यावं, एवढीच इच्छा आहे." शंकर हसले आणि म्हणाले, "तू स्वतःसाठी काहीच मागितलं नाहीस. म्हणून मी तुला आणि तुझ्या गावाला आशीर्वाद देतो." क्षणात आकाशात ढग जमा झाले, जोरदार पाऊस सुरू झाला. कोरड्या जमिनीवर हिरवळ पसरली, विहिरी पुन्हा भरल्या आणि गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गोपाळचं नाव सर्वत्र प्रसिद्ध झालं. पण तो तसाच साधा आणि नम्र राहिला. ही गोष्ट इथेच संपत नाही. काही वर्षांनंतर गोपाळ मोठा झाला. त्याने आपलं आयुष्य लोकांची सेवा करण्यात घालवलं. त्याने गरिबांना अन्न दिलं, आजारी लोकांची सेवा केली आणि सर्वांना देवभक्तीचा मार्ग दाखवला. एके दिवशी तो ध्यान करत असताना पुन्हा भगवान शंकर त्याच्या समोर प्रकट झाले. शंकर म्हणाले, "गोपाळ, आता तुझा पृथ्वीवरील प्रवास संपला आहे. तू माझ्यासोबत कैलासावर येशील का?" गोपाळ आनंदाने म्हणाला, "देवा, तुमच्यासोबत राहणं हेच माझं सर्वात मोठं भाग्य आहे." असं म्हणताच त्याचा देह प्रकाशात विलीन झाला आणि त्याचा आत्मा भगवान शंकरांसोबत कैलासावर गेला. गावातील लोकांनी त्याला संत मानलं आणि त्याच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधलं.